आहेत ते आता सध्या आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद हे लावा हातात धरू चालेल चालेल लावू देत की हातात धरते इकडे सांगा नाही हे पकडते ए धक्का नका देऊ मागून प्लीज. ताई काय नेमकी चर्चा झाली, कुठल्या विषयावर आपण भेट घेण्यासाठी आलो? नाही, बदलापूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 3 वेगळ्या घटना झाल्या आणि त्यातल्या 2 घटना या अत्यंत काळजीच्या होत्या. एक घटना अत्यंत संतापजनक आहे. मुलींबरोबर शाळेमध्ये जी जाणारी मुलगी होती तिचा जो विनयभंग त्या ठिकाणी झाला त्या संदर्भामध्ये मी पोलिसांकडनं माहिती घेतली. बस शाळेची होती का? कारण प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी स्कूल बसेस कशा असाव्या याच्याबद्दलची नियमावली देण्यात आलेली, परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याचं पालन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. माहिती अशी मिळाली की काही पालकांनी एकत्र येऊन एक बस हायर केली होती आणि ती बस त्या मुलींना नेत आणि आणत होती आणि त्याच्यामधल्या त्या हरामखोर ड्रायव्हरने एका मुलीचा त्या ठिकाणी विनयभंग केला. पोलिसांनी अर्थात काही तासांमध्ये त्याला अटक केली आहे. घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी खरं तर लोक सहभागामधून एखादी मुवमेंट या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे अशी विनंती नगराध्यक्ष रुचिकाताई आहेत त्यांच्याकडे मी केलेली आहे. कारण ही दुसऱ्यांदा झालेली घटना, या घटना अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणून बदलापूरकर या शहरामधले बदलापूरकरांची मुलं ज्या शाळेमध्ये त्यांच्यामध्ये सुरक्षित घरी गेली पाहिजे, वायरलेस पडेल शाळेत सांभाळून पाहिजे, त्यांना योग्य शिक्षण मिळालं वायरलेस पडेल सांभाळून यासाठीची भूमिका काय असावी यासाठी जे एक लोक चळवळ आपल्या बदलापूरला नको लावू सहभागातून पडेल तो माईक माझा. आणि विश्वास आहे. दुसरी घटना जी बघितली ती खरं तर महाराष्ट्राला आढळून टाकणारी अशी घटना आहे. अशा पद्धतीने कुठल्या स्त्रियांच्या गर्भातून बीजांड काढणं, त्याचा व्यवसाय करणं हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं गोष्टी आहेत, कधी ऐकल्याच नव्हतं. त्यामुळे बदलापूरच्या पोलिसांचं मी या ठिकाणी कौतुक करेन, अभिनंदन करेन की त्यांना एक कुठली तरी काहीतरी सुराग लागला असेल आणि त्यातून ते हळूहळू आजपर्यंत 5 आरोपी त्यांनी अटक केलेले आहेत. अजून काम थांबलेलं नाही आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे आम्ही अजून याच्यामध्ये काम करतोय, अजून आम्हाला जी काही आम्हाला माहिती मिळते त्या अनुषंगाने आम्ही अजून काम करतोय. त्यामुळे मला माहीत नाही की येणाऱ्या दिवसामध्ये अशा पद्धतीने किती महिलांना, आता या महिला कोण आहे? गरीब महिला, या गरजू महिला, त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत त्यांच्या शरीराचं बाजारीकरण करण्यात आलं आणि ही अत्यंत भयानक हादरवून टाकणारी घटना आहे. आज ज्या वेळेला मला वाटतं एक 4-5 नाही 6-7 दिवसांपूर्वी ही बातमी जेव्हा पहिल्यांदा आली आणि बेकायदा बिजांडांची विक्री हे जेव्हा हेडिंग आम्ही वाचलं त्याच वेळेला म्हटलं की काय आहे, क्राईमचं स्वरूप कसं बदलत चाललंय बघा, ज्याचा आपण कधी विचारही केला नाही. त्या घटना आज त्या ठिकाणी घडतात आणि म्हणून मला असं वाटतंय की हे प्रकरण जे आहे ते फक्त बदलापूर, ठाणे, उल्हासनगर इथपर्यंत मर्यादित नसावं. किंबहुना मी हे म्हणेन की महाराष्ट्रापुरतीही मर्यादित नसावं. हे अशा पद्धतीचा हे काय बेकायदा बिजांड विक्रीचं जे काही काम चाललेलं आहे ते देशभरात चाललेलं असावं त्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याला चुकून तरी ते पहिल्यांदा कळलं, त्याची सुरुवात मात्र बदलापूरपासून झाली आहे आणि बदलापूरच्या पोलिसांनी त्याची पाळंमुळं करायला सुरुवात केली. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आतापर्यंत 5 जे आहेत ते अटक झालेले आहेत. बाकी पोलिसांचा तपास चालू आहे. आपणही काही फार त्यांना विचारू नये आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलं पाहिजे सगळं अशी आमची अपेक्षाही नाही आहे. फक्त हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे याला मुळासकट उठून फेकणं ही मात्र काळाची गरज आहे आणि ते निश्चितपणे महाराष्ट्राचे पोलीस, ठाण्याचे पोलीस, बदलापूरचे पोलीस करतील, मुंबईचे पोलीसही करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. तिसरी घटना जी झाली ती अत्यंत संतापजनक अशी घटना आहे. म्हणजे प्रभू श्रीरामाचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख झाला हा अत्यंत मोठा असा आघात आहे आणि तो सहन केला जाणार नाही. हा आमच्या संस्कृतीवर झाला आहे,
कुठल्याही पक्षाचा असू दे, पार आमच्या पक्षाचा असू दे, आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. मला काल संध्याकाळी ही बातमी कळाली, तोपर्यंत मला माहिती नव्हतं की काय झालंय. आणि मी त्यामध्ये म्हटलंय की जर अटक केली नसेल तर अटक करा. परंतु मी आता पोलिसांना विचारलं आणि मला नंतर 2 तासांनी कळलं की मुलीची आई मुलीला इथे घेऊन आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी अरेस्ट केली, अशी माहिती मला त्या ठिकाणी मिळाली. बघा, भारतीय जनता पार्टी ही असल्या गोष्टी कधी खपवून घेणार नाही. कोणीतरी बातम्या चालवल्या, चित्रा वाघ आणि त्यांच्या हस्ते त्या मुलीच्या आईला पत्र देण्यात आलं. मी इथे आले होते नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, बरोबर ना रुचिता? हो. आणि त्यावेळेला मला सांगितलं की आम्ही काही नवीन नियुक्त्या केल्या आहेत, तुम्ही आलात तर तुमच्या हस्ते तुम्ही त्या महिलांना द्या. आणि म्हणून मी दिला. एवढाच तो माझा संबंध होता. माझ्या संबंधित जरी कोणी व्यक्ती असता, कोणी नातेवाईक असता, तरी सुद्धा आम्ही त्यांना सोडलं नसतं. पोलिसांनी कारवाई केलेली आहे. अशा गोष्टींना अजिबात आला. हे 3 प्रकरण होती ज्याच्यासाठी मी आज या ठिकाणी आले होते. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल पोलिसांकडनं जी काही माहिती मिळणं अपेक्षित होतं, काही गोष्टी त्यांनी मला सांगितलं की काय साध्य आहे, आम्ही काय काय करतो, त्याची माहिती त्यांनी मला दिली आहे. मात्र एक गोष्ट माहिती आहे, बदलापूरमध्ये शाळा विद्यार्थी हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय. दुसरी घटना झाली ती होऊ नये याच्यासाठी बदलापूर नगरपालिकेने अत्यंत महत्त्वाचा इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. आपल्या शहरातल्या मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्यासाठी याच्यामध्ये लोकसहभागातून आपल्याला आणखी काय करता येईल, काही नियमावली बनवता येईल का, मग त्यामध्ये सगळ्या ऑथॉरिटींना बोलवावं, पोलिसांना बोलावं, RTOला बोलवावं, इथले जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना बोलवावं, सगळ्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक चांगल्या पद्धतीची पॉलिसी ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. हे माझं मेन कन्सर्न आहे आज या ठिकाणी येण्याचं. ट्राईच्या गोष्टी तर असतात, परंतु आपलं मुलं ही आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि ते सुरक्षित राहणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी असं आहे. काही वेगळा प्रश्न आपण जर बघितलं आणि त्यावरच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणतात की भारत गुलाम झाले. संजय राऊत विश्वाचे नेते, सर्वज्ञानी, ते वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलू शकतात. चित्रा वाघ एक छोटीशी कार्यकर्ता. मला कन्सर्न आहे माझ्या महाराष्ट्रात काय होतं, मला कन्सर्न आहे की बदलापूरमध्ये काय होतं, तिथे मुलींच्या सुरक्षेचं काय होतं ते बघणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी इथे आले. त्याच्यामुळे त्यांनी काय तिथे प्रश्न उपस्थित आहे, काही प्रश्न उपस्थित करू शकतो, तर त्याची एवढी उत्तर मी नाही देऊ शकत. माझी कार्यकर्ता आहे. आपल्या इथलं काय असेल तर मला तुम्ही पण अजित पवार यांच्या अपघातावरून अनेक संशय व्यक्त बघा, करतात. असं आहे की अजितदादांसोबत काम केलेली मी सुद्धा कार्यकर्ता आहे. गेली 20 वर्ष, मागचे 20 वर्ष असून मी अजितदादांसोबत काम केलेलं आहे. अजूनही आम्ही त्या आघातातून बाहेर आलेलो नाही. अजून खरंच वाटत नाही की दादा आपल्यामध्ये सगळ्यांसाठी, पक्षाचा असू दे, विरोधी पक्षाचा असू दे, पक्ष जाऊ दे, विरोधी पक्ष जाऊ दे, राजकारण जाऊ दे, सर्वसाधारण माणसाला सुद्धा तो धक्का बसणार आहे. असं कसं अजितदादांसोबत आणि त्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती ही राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेली आहे. CIDची इन्क्वायरीसुद्धा त्या ठिकाणी लावली. मला वाटतं DGCAचे सुद्धा रिपोर्ट्स आता येत आहेत. या बाबतीमध्ये एव्हिएशनचे राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांनी सुद्धा वेळोवेळी ब्रीफ केली आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये राज्य सरकारकडून काय त्यांचे अहवाल येत आहेत, काय रिपोर्ट्स येत आहेत, फक्त जनतेच्या समोर येतात. त्यामुळे ते रिपोर्ट्स येईपर्यंत आपल्याला वेळ लागणार आहे, तितका वेळ थांबावं लागणार आहे. हे मात्र नक्की. पण राज ठाकरे म्हणतात ते की हा जो अपघात आहे हा धोक्यामुळे नाही तर धोक्यामुळे झाला. तर कोण काय म्हणत आहे आणि कोण काय नाही म्हणत आहे यापेक्षा रिपोर्ट्स येण्याची आपण वाट बघितली पाहिजे. जी कमिटी हे रिपोर्ट कमिटी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ब्लॅक बॉक्स आहे, आणखीन काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या यायला थोडा वेळ लागतो. इतका वेळ तर आपण थांबायला पाहिजे असं मला वाटतं. हा विषय आपल्या राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या जीवाशी जुडलेला विषय आहे. प्रत्येकाला दादांबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता आणि म्हणून मला असं वाटतं की जो रिपोर्ट आहे तो यायला जितका वेळ लागतो तितका वेळ आपल्याला थांबावं लागणार आहे. रिपोर्ट आल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये असे संभ्रम आहेत, फक्त राजकीय लोकांचेच आहेत का? नाही, सर्वसामान्य लोकांनाही वाटतंय ना की असं कसं झालं, हे का झालं, मग ते विमान कधी पडलं, मग धुकं होतं का नव्हतं, असे बरेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. त्याचं उत्तर यायला रिपोर्ट यायला हवे आणि रिपोर्ट येईपर्यंत आपण पाठ बघतो. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरून देखील दादांची शेवटची इच्छा होती असं देखील मला नाही माहिती. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. काय होतं काय नाही नव्हतं आपण कुठल्याही प्रक्रियेत नव्हतो किंवा आमच्या कानावरही नव्हतं. त्यामुळे या विषयावरती बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु बदलापूरच्या मुलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि बदलापूर नगरपालिकेच्या आता आमच्या
घोरपडेताई आहेत, त्यामुळे रुचिताताई नक्की याच्यामध्ये मेन कन्सर्न हेच आहे. ताई, ज्या मुलीने हा व्हिडिओ टाकला होता तिची आई पदाधिकारी असल्याचं समजतं, त्यांचा राजीनामा घेतलाय का पक्षाने? राजीनामा काढून टाकलं तत्क्षणी मी तुम्हाला काय सांगितलं, मी माझ्या परिवारातलं, ती तर पदाधिकारी होती, माझ्याही परिवारामध्ये किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्ता स्वतः किंवा त्यांच्या परिवारामध्येही जर असा कोणी प्रकार केला असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. आणि त्यामुळे तत्क्षणी त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. मुलगी जी आहे तिला पण अरेस्ट केलेलं आहे. अशा गोष्टींना, असल्या घाणेरड्या विकृतींना थारा महाराष्ट्रात दिला जाणार. पण ताई, आपण जर बघितलं त्या मुलीला जामीन नाही झालं पाहिजे असं वकील संघटनेची मागणी आहे. नाही, मला माहिती नाही आहे असं काही आहे किंवा नाही हे मला माहीत नाही आहे. अजून मला पोलिसांकडनं तशी काही माहिती मिळालेली नाही आहे. आता कसं असतं की जेव्हा अशी घटना घडते, घटना वाईट आहे का तर 100% संतापजनक आहे, 100% संतापजनक आहे, वाईट घटना आहे. पण लोक त्याच्यामध्ये आणखीन, जसं आता यांनी मला विचारलं की कोण वकीलपत्र घेणार आहे नाही घेणार आहे, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी येत असतात. आता खरं काय आणि खोटं काय फॅक्ट चेक केल्याशिवाय काहीतरी बोललं म्हणजे तो बरोबर नाही. म्हणून मला वाटतं की आणखी काही बोलण्यात थँक्यू. ओके. प्रामुख्याने 3 मुद्दे जे आहे आज त्यांनी या ठिकाणी पोलिसांसोबत संवाद साधला. सर्वात महत्त्वाचे 2 मुद्दे होते. आपण म्हणजे मुली ज्या 2 मुली बदलापूर शहरामध्ये जो काही बदल झाले घटना होऊ नये याच्यासाठी आपण सगळेजण करू शकतो. आज नगरपालिका आपल्याकडे, आज आपण नगराध्यक्ष आहे. आपली जबाबदारी, मला हेच सांगायचं, आपली जबाबदारी आणखी 100 पटीने वाढते, कारण ही जबाबदारी आहे. आता ती नगराध्यक्ष, एकटी नगराध्यक्ष पण काय नाही करतात, आपण तिचे डोळे आणि हात झाले पाहिजे, आपण लक्ष ठेवलं पाहिजे. जाताना येताना बाजारामध्ये असेल, कुठेही रस्त्यामध्ये असेल, जरा असं काही दिसलं तर थांबा तिकडे आणि पोलिसांना इन्फॉर्म करा. सगळं पोलिसांना करणार नाही काय, आपल्याला पण लक्ष ठेवलं. त्यामुळे येणाऱ्या दिवसात होणार नाही अशा घटना एक काळजी मी पण सगळ्यात नमस्कार. एक साइड आहे गाडी बंद करू.